सुनबाई, सुनबाई थांब. भरल्या घरात नशी जाऊ नकोस. कृपा करून मला अडवू नका. मी पाया पडते तुझ्या. थांब, जाऊ नकोस. तुम्ही पण एक स्त्री आहात ना? तुम्ही माझ्या जागी असतात तर काय केलं असतात? कळतंय मला, तुझी चूक नाहीये, पण पदरी पडलेला वाण असं झीड करून जाऊ नकोस. ऐक माझं. अहो काय ऐकू मी तुमचं? कशासाठी? हे बघ गौरी, असा आता ताई निर्णय घेऊ नकोस. ठीक आहे, मी मान्य करतो की जयने एक वेळ चूक केली, पण तू का चूक करतीस? गौरी, तू अशी निघून गेलीस ना तर कोलमडून जाईल ग पोर. खूप हळवा आहे ग जय. वसूच्या जाण्यानं आधीच त्याच्या मनावर खूप मोठा आघात झालाय. तू पुन्हा असा तडाखा देऊ नकोस. खरं सांगू गौरी, अगदी मनापासून सांगतो की आज बऱ्याच दिवसांनी जयच्या चेहऱ्यावरती मी आनंद बघितला. आनंद. आणि तू जर अशी निघून गेलीस तर काय? पण बाबा, माझ्या आनंदाचं काय? हे बघ गौरी, मी तुझ्या समोर हात जोडतो. प्लीज थांब, प्लीज थांब. मी आजपर्यंत कधीही कुणासमोर हात जोडलेले नाहीत. प्लीज प्लीज थांब. तुम्ही नका माझ्या समोर हात जोडू. स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करायलाही मागे पुढे बघणार नाही ग तो. झाली असेल चूक, त्याच्या वतीने मी क्षमा मागते, पदर पसरते. नाही आई, गाडी खूप सुसाट वेगात होती. मी आणि वसू, आम्ही दोघेही खूप आनंदात होतो. अचानक गाडीवरचा ताबा सुटला आणि मी फेकला गेलो. 2-2.5 फूट खोल दरीत गाडी कोसळली. मी वाचलो, पण वसुमती, माझी वसू परत कधीच आली नाही. तिच्याशिवाय जगणं म्हणजे असं हे झालं होतं. सतत आत्महत्येचे विचार यायचे, सतत. असं वाटायचं जीव द्यावा, मारून टाकावं स्वतःला. पण अचानक तू भेटलीस. वसुमतीचं प्रतिबिंब. मला तुला गमवायचं नव्हतं. हा एकमेव स्वार्थ होता माझ्या मनात. खरं तर हे सगळं मी तुला आधीच सांगायला पाहिजे होतं, पण मी नाही सांगितलं. माझ्याकडनं चूक झाली. माफ कर मला. खरंच मला माफ कर.
नमस्कार. नमस्कार. कसबे, इन्स्पेक्टर कसबे. अरे वा वा वा, तुम्हीच का इन्स्पेक्टर कसबे? गुड. या ना या. चला. नाही, नव्यानेच आलो होतो. म्हटलं भेटून जाऊ तुम्हाला. छान छान. बरं केलं. या. बाकी काय येणार? चहा, कॉफी? पेढे काढा, पेढे. पेढे? पेढे कसले? बस काय साहेब, अहो गेल्या वर्षभरापासून मिसिंग मध्ये असलेले तुमचे सुनबाई परत आले आहेत. प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिले मी. नाही बरं झालं, आमच्या मागची झंझट संपली, फाईल बंद. वा. इन्स्पेक्टर कसबे, हा, तुम्ही ज्यांना बघितलं ती वसुमती नसून जयची दुसरी बायको गौरी आहे. अरे तुम्ही कधी आलात? कुणास ठाऊक, तू इतकं सुंदर वाजवत होतास की किती वेळ गेला कळलंच नाही. मी असंच काहीतरी आपलं. असंच काहीतरी? किती अप्रतिम वाजवत होतास तू. फॅन्टॅस्टिक. काय वहिनी, अप्रतिम? तू याला अप्रतिम म्हणतीयस? धन्य आहे तुझी. काय तुझा चॉईस. माझ्या तर कानाला दडे बसले. दीपे तू गप्प बस. तुला संगीतातलं काय कळतं? संगीत कळायला ना कान असावे लागतात. हो. आपण फक्त कानामध्ये दागिने घालून फिरा. जा रे जा. तुझ्या हातात वॉयलिन बघितलं ना की सगळे पळत सुटतात. राधाका तर तुला घरात घेत नाही. थांब, आता मी राधाकाला सांगते. जा सांग, जा घरी नाहीये ती. आलीये ती, मी मगाशीच बघितलं. राधाका. बावळ्यात ध्यान आहे नुसतं. कधी मोठी होणार कोणास ठाऊक. ए पण मस्त वाजवतोस तू. सुंदर. नाही हो, ऍक्च्युली तुमच्या समोर मी नाही, मला जयनी सगळं सांगितलंय. तुमचा आवाज, तुमचं गाणं. बस बस बस. खरी कमाल मला तुझी वाटते. दिवसभर इतका कामात असतोस, मग संगीत साधनेसाठी कसा वेळ काढतोस? खरं सांगू, माझं खरं प्रेम हे वॉयलिनच. बाकी हे मॅनेजर वगैरे सगळं टाइमपास. पण प्लीज तुम्ही जयला सांगू नका. नाही सांगणार, पण एक अट आहे. काय? तू मला आहो जाऊ म्हणायचं नाहीस. कठीण आहे. कुठे गेला तो? अगं त्याची ती सारंगी ना चुलीतच फेकून देते सगळ्या जगाला. काय रे या? काय? काय? कशाला त्रास देतोस त्या मुलीला? अगं मी नाही दिला आण त्रास तुझी तिला. सारंगी. अगं आण अगं काय सारंगी. करतेस? असं तू आलीस? मी बसू नाहीये. अगं बसूच तू. राधाका, ही वसू वहिनी नाहीये, ही गौरी वहिनी आहे. गौरी? वेडी ग वेडी, माझ्या म्हातारीच्या लक्षातच राहत नाही. अगं वसू ना अशी दिवसा ढवळ्या नाही येत, रात्री येते. अरे माझ्या बरोबर रात्रीचीच येऊन गप्पा मारत बसते, सगळ्या गोष्टी सांगते, हवेलीत फिरते. रात्रीचीच येते ती. आई हो. अरे हो. चल आपण घरी जाऊ. अरे हो, चल आपण जाऊया. खरंच येते ती. मी हो. बघितलंय तिला. हो, मला माहिती आणि आहे वाड्यात सगळं. फिरत चल असते आपण ती. खाली जाऊया. मी नेहमी बघते ना तिला. हो.